दिसायला अतिशय सुंदर असणारी अभिनेत्री आणि तिच्या अभिनयाची छाप तिनं बॉलिवूडमध्ये आणि साऊथच्या चित्रपटामध्ये अशा काही पद्धतीनं मांडली की अगदी रसिक प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात ती अभिनेत्री आणि तिचा अभिनय अगदी मोठ्या प्रमाणात आवडू लागला। 90च्या दशकामध्ये तर तरुणांनी अगदी त्या अभिनेत्रीला दिल की धडकन मानवायला सुद्धा सुरुवात केली होती आणि ती अभिनेत्री म्हणजे मनीषा कोइराला। मनीषा कोइराला ही जरी नेपाळी असली, नेपाळी सौंदर्य तिच्यामध्ये असलं तरी देखील बॉलिवूडमध्ये तिनं वेगळी छाप पाडली आणि साऊथ चित्रपटामध्ये सुद्धा मोठी प्रसिद्धी मनीषा कोइराला हिला मिळाली। मनीषा कोइरालाची हिचं वय आज जरी 50 वर्षापेक्षा जास्त असलं तरी तिची सौंदर्य आणि तिचे अधिकार अजूनही कायम आहे। नेमकं याच मनीषा कोइरालाबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की तिने आत्तापर्यंत किती जणांसोबत अफेअर केला आहे, किती जणांसोबत ती रिलेशनशिपमध्ये राहिली होती आणि किती जणांसोबत तिने लग्नसुद्धा केलं आहे। एवढं सगळं करून सुद्धा मनीषा कोइराला अजूनही एकटीच राहते आणि अजूनही एकटीच जगते। नेमकं त्यामागं काय कारण आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। मनीषा कोइराला हिनं तिच्या चित्रपटसृष्टीला करिअरला सुरुवात केली होती ती म्हणजे 1942 लव्ह स्टोरी या नावाचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटामधून। त्यानंतर तिनं बॉम्बे, अकेले हम अकेले तुम, मन यासारखे सुपरहिट सिनेमे 90च्या दशकामध्ये दिले होते आणि त्या अगोदर तिचं एक जे गाणं होतं ते अगदी लोकांना आवडलं गेलं होतं आणि लोक नेहमी ते गाणं गुणगुण गुणगुण करायचे। म्हणजे जे सौदागर चित्रपट होता त्या सौदागर चित्रपटामधलं ते गाणं होतं, इलू इलू क्या है इलू इलू अशा पद्धतीनं ते गाणं होतं आणि त्या गाण्यामधूनच मनीषा कोइराला अगदी प्रसिद्ध झाली होती। आता या सगळ्या चित्रपटामध्ये काम करत असताना ज्या अभिनेत्यासोबत तिनं काही जवळीक वाढवली होती, त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आली होती, त्यांचे नावंसुद्धा आपलं या ठिकाणी घ्यावं लागतील। आता 1942 लव्ह स्टोरी हा तिचा काही जो पहिला चित्रपट होता त्या चित्रपटामध्ये तिचा जो सहकलाकार होता, सहअभिनेता होता तो म्हणजे विवेक मुशर्रफ यांच्यासोबत देखील ती संपर्कात होती, लिव्ह इनमध्ये होती आणि या दोघांचे सुद्धा अगदी जवळचे संबंध निर्माण झाले होते अशी सुद्धा चर्चा बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात रंगली होती। मग यानंतरच मनीषा कोइराला हिचं नाव नाना पाटेकर यांच्यासोबत देखील जोडलं गेलं होतं। एका चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी मनीषा कोइरालांच्या वडिलांची भूमिका साकारली, मात्र त्यानंतर अग्नी साक्षी चित्रपटामध्ये मात्र आयशा झुल्का, मनीषा कोइराला आणि नाना पाटेकर यांची देखील भूमिका आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर नाना पाटेकर आणि मनीषा कोइराला यांचे सुद्धा संबंध जोडले गेलेत अशी सुद्धा चर्चा बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात रंगली होती। पण एक दिवस अचानक नाना पाटेकर यांना आणि आयशा झुल्का यांना एकत्रित मनीषा कोइराला हिनं बघितलं आणि तिथूनच हिचा पारा सरकला आणि त्यानंतर नाना पाटेकरचं आणि मनीषा कोइरालाचं बिनसलं असं सुद्धा सांगितलं जातं। पण त्यानंतर मनीषा कोइरालाचं हिचं सुद्धा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं होतं आणि ते नाव होतं DJ हुसेन यांचं। DJ हुसेन आणि मनीषा कोइराला हे नाव जोडलं गेलं। बरेच काळ यांच्यामध्ये सुद्धा संपर्क राहिला, दोघं सुद्धा एकमेकांसोबत राहिले आणि त्यानंतर मनीषा कोइरालानं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ती जी नायजेरियन उद्योगपती होते सेन्सेल अँथोनी यांच्या संपर्कात आली आणि त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्यासोबत सुद्धा वेळ घालवू लागली, त्यांच्यासोबत सुद्धा रिलेशनशिपमध्ये राहिल्याची बातमी बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली। त्यानंतर नाव येतं अभिनेता आयरन वैद्य यांचं, त्यानंतर प्रशांत चौधरी यांचं, असे विविध नावं मनीषा कोइराला यांच्या जीवनामध्ये आले। अनेक लोकांसोबत त्यांचे नावं जोडले गेले, अनेकांसोबत त्यांनी संबंध ठेवले असे देखील चर्चा आणि असे सुद्धा मुद्दे बॉलिवूडमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले।
त्यानंतर मात्र मनीषा कोइरालानं लग्न करण्याचं ठरवलं आणि 2010 सम्राट दलाल यांच्याशी लग्न केलं. आता सम्राट दलाल हे नेपाळचे होते, नेपाळचे मोठे उद्योगपती होते आणि त्यांच्यासोबत 2010 मनीषा कोइरालानं लग्न केलं. आता लग्न केलं, सुखी संसार सुरू झाला. मात्र 2 वर्षानंतरच यांचा सुखी संसार उद्ध्वस्त झाला. 2012 मनीषा कोइरालानं दलाल सम्राट यांना घटस्फोट दिला. त्यांच्यापासून ती विभक्त झाली, वेगळी झाली आणि पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली, चित्रपटामध्ये काम करायला सुरुवात केली आणि तिचं नाव पुन्हा एकदा अजून लोकांशी जोडलं गेलं. अनेक लोकांशी पुन्हा ती काम करत गेली. पण एकीकडं वय वाढत होतं, दुसरीकडे चित्रपट मिळत नव्हते आणि त्यामुळं आता ती 50पेक्षा जास्त तिचं वय झालं तरी सुद्धा ती दिसायला सुंदर असली, तिची अदासुद्धा त्याच पद्धतीची असली तरीसुद्धा तिला चित्रपटामध्ये काम मिळत नाहीत. आणि एवढे सगळे अफेअर आणि लग्न होऊन सुद्धा ती एकाकी जीवन जगत आहे आणि ती एकटीच या ठिकाणी राहते असं सुद्धा सांगितलं जात आहे. पण एकंदरीत मनीषा कोइराला हिच्याबद्दल आणि तिनं केलेल्या विविध अफेअर्सबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.